लाईफ मध्ये स्ट्रगल्स आणि वाईट एक्सपिरियन्स नक्की लागतात, नाहीतर सक्सेस काय असतं याची टेस्ट आपल्याला ऍक्च्युअली कळत नाही. आपल्याला शिव्या घालणारे पण पाहिजे, अपमान करणारे पण पाहिजे, त्याशिवाय आपण शिकत नाही. बरोबर. म्हणूनच तर म्हटलं जातं की फेलियर इज द स्टेपिंग स्टोन टू सक्सेस. तर असं झालंय की पांढऱ्या गणपतीला बघून पण तुम्हाला कलर झालेला दिसतो, कारण तेवढा माझा अभ्यास म्हणा किंवा तेवढा माझं ऑब्झर्वेशन बघा किंवा तेवढे मला एक्सपिरियन्स बोलू शकता. ते मंडळ एवढं मोठं नाहीये, त्या मंडळामध्ये आपल्यासारखीच मुलं आहे, पण तो जो मंडळाचा रुतबा किंवा तो एक ताडदेवचा राजा म्हटलं की क्रिएटिव्हिटी येते. कुणाल पाटील असो किंवा ताई सुद्धा असो, की या लोकांनी ती क्रिएटिव्हिटी, जसं चिंतामणीचा चेहरा बिरा तुम्ही एक असते क्रिएटिव्हिटी, एक परंपरा असते, ती क्रिएटिव्ह ताडदेवच्या राजाची ती लोकांनी पण जपून ठेवली, मूर्तिकारांनी पण जपून ठेवली. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश लोहगरे तुमच्यासाठी घेऊन आलो एक मस्त नवीन ब्लॉग. तुम्ही बरेच गणपती आगमन बघितले असेल आपल्या या ब्लॉगिंग चॅनलवरती, पण मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक खास ब्लॉग घेऊन आलोय जो की असणार आहे आखणी ब्लॉग. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता गणपती बाप्पा आहे आणि त्याच्यासोबत 8चे आर्टिस्ट सुद्धा आहेत, ज्याचं नाव आहे माझा कॉलेजमधला मित्र जुना शुभम साळुंखे. बघा सत्य आहे. तर शुभम, कसं वाटतंय आपल्या या आखणी ब्लॉग मध्ये? बाय द वे तुझं स्वागत आहे. तुम्ही मित्रांनो ह्याचा गणपती बाप्पाचे वर्कशॉप्स अगोदर आपल्या चॅनलवरती बघितलं असेल, पण आज स्पेशली आपण आलोय घाटकोपर मधील एका कारखान्यामध्ये आणि तिथे आखणी करणार आहे माझा मित्र शुभम. तर काय सांगू शुभम, किती फुटाचा गणपती बाप्पा आहे? आता सध्या आपला 10 फुटाचा गणपती आहे. धारावीचा वक्रतुंड, धारावीमध्ये जे मंडळ आहे आपलं खास मंडळ आहे त्यांचा गणपती आहे. आणि त्यामध्ये आपण एक विष्णू स्वरूप दाखवलेला आहे, तो की खाली शंख आहे आणि त्याची वेगळीच पद्धत आहे. तो की अर्धा गणपती बॅक साईडला गेला, अर्धा गणपती फ्रंटला आपण नेलेला आहे. तसं शुभम बद्दल बॅकग्राऊंड मी सांगू इच्छितो. शुभमला बरंच लालबाग परळचा एक्सपिरियन्स सुद्धा आहे. गणपती बाप्पांवरती त्याने काम केलेलं आहे, शेडिंग बोला, आखणी बोला आणि गणपती बसवण्यात सुद्धा तरी. तर आता आज पहिल्यांदा एवढा चान्स भेटलाय की आपल्याला आखणी एवढ्या जवळ म्हणजे बघण्याचा. तर मित्रांनो हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जास्त जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे बोलून मी आता आपला आखणी व्लॉग सुरू करतो. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर यस मित्रांनो, आपण सुरुवात करतोय. बोला गणपती बाप्पा मोरया. पहिलं म्हणजे शुभम, मला थोडासा प्रश्न आहे की लाईक ह्याचा बेसिक्स म्हणून मी विचारतोय की अगोदरच मला थोडाफार गणपती बाप्पाला आपला कलर दिसतोय, तर लाईक काय एक्झॅक्टली म्हणजे काय केलेलं आहे? ऍक्च्युअली आधी आपण बॉडी कलर शेडिंग मारलेले आहे. शेडिंग पण आपण गणपतीच्या ह्याच्यावर ठरवतो की गणपती कुठला आहे, त्याला शेडिंग कुठली जाणार, कुठला केला पाहिजे, गणपतीचं रूप काय, त्यानुसार आपण त्याला शेडिंग किंवा इतर बॉडी कलर देतो. किंवा काय काय मंडळाची रिक्वायरमेंट असते की आम्हाला गणपती 1 टोन मध्ये पाहिजे किंवा वेगळा काहीतरी हे पाहिजे, तर आपण त्यानुसार आपण त्या गणपतीला बॉडी कलर किंवा शेडिंग करत राहतो. आणि हे जे ब्लॅक मार्किंग दिसतंय आपल्याला आतमध्ये, ते एक्झॅक्टली काय लाईक म्हणजे आपल्याला एक डोळ्याची एक लाईन असते, डोळ्याची म्हणजे डोळ्याचं बुबुळ कुठे पाहिजे त्यासाठी ते ऑलरेडी शेडिंग करताना आपण आहे ना तिथे दिलेलं आहे. आणि कोणत्या प्रकारचे कलर्स घेतले तू? हे आता सध्या मी ऑइल ट्यूब यूज करतोय. ऑइल पेंट? ऑइल ट्यूब. ऑइल ट्यूब्स. ऑइल ट्यूब म्हणजे आपण ॲक्रेलिक पण यूज करू शकता, मातीचे किंवा गणपती असतं तर त्याला आपण पोस्टर यूज पण करू शकतो, वॉटर कलर. तर ते म्हणजे डिपेंड असतं की मूर्ती कशी आहे, काय कुठला कलर यूज करायचा, ते सगळ्या मूर्तीवर डिपेंड असतं. तर शुभम एक प्रश्न आहे, लाईक नॉर्मल मॅन सारखा आपण विचारू शकतो की लाईक पहिला म्हणजे लाईक तो डायरेक्टली ब्लू कलरने चालू केला की काय सायंटिफिक रिझन आहे का, किंवा त्याचा बेस आपल्याला असं काय भेटतो का ब्लू कलरनी? नाही, असं काय नाहीये की स्टार्टिंग हे लोक कुठूनही करू शकता, कलर वरून, आयलॅशेस वरून किंवा ॲब्रो वरून किंवा कुठूनही कलर चालू करू शकता. असं काय सायंटिफिक रिझन नाही. पण ऍक्च्युअली आपण गणपती जेव्हा बनवतो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गणपती देवता आहे, नेहमी तेजस्वी झाली पाहिजे. तर आपण तिथे त्यासाठी आपण इथे ब्लू किंवा असं ग्रीनचा आपण वापर करतो की ते हायलाइट झालं पाहिजे गोष्टी, डोळ्याची गोष्ट ही हायलाइट झाली पाहिजे की त्याच्या कॉर्नर किंवा दोन्ही कॉर्नर हायलाइट व्यवस्थित झाले पाहिजे. आणि तेजस्वीसाठी एक दिसला पाहिजे की तो गणपती आपल्याकडे ह्याच्यामध्ये आहे की हायलाइट मध्ये तो गणपती डोळ्यांमध्ये दिसतोय. कारण बाकी तुम्ही बघता तो ऑइल पेंट मारल्यामुळे तो गणपती ऑलरेडी चमकतो आणि डोळ्यामध्ये आपण नुसतं ब्लॅक किंवा ब्राऊन असे डोळे काढले तर ते डोळे दाबले जातात. लोकांना ते जास्त इफेक्टली येत नाही, म्हणून आपण करताना दोन्ही गोष्टी हे एकसारख्याच करतो. आणि असं काय कधी कॉम्प्लिकेशन्स किंवा नर्वसनेस फेस केला असेल? कारण प्रत्येक मंडळाला किंवा प्रत्येक ज्या घरी गणपती बसतो त्या फॅमिलीला वाटत असतं की गणपतीला आपण जेव्हा बघतो ऍज अ डोळ्यात नजर असं पाहिजे, म्हणजे बोलतात ना की स्ट्रेट आय टू आय. बरोबर. तर आपण बरेच वेळा आपण ऍज अ लाईक बोलतो ना की मी मूर्ती बघायला गेलो घरच्यासाठी की नाही गणपती बाप्पा खाली बघतायत, मला असं आय टू आय कनेक्शन पाहिजे. तर
डोळे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात, तर राईट असं कधी कॉम्प्लिकेशन्स झालंय का तुला? नर्वसनेस मध्ये कधी कधी काय होतंय की कधी कधी जर एक हार्ड जॉब असेल किंवा गणपतीची काय वेगळी रिक्वायरमेंट असेल तर तेव्हा थोडं असं वाटतं, पण एवढं ना. आता सवय झाल्यापासून ऑलरेडी प्लॅन बनतात. आता माझं असं झालंय की पांढऱ्या गणपतीला बघून पण तुम्हाला कलर झालेला दिसतो, कारण तेवढा माझा अभ्यास म्हणा किंवा तेवढा माझं ऑब्झर्वेशन बघा किंवा तेवढे मला एक्सपिरियन्स बोलू शकता की तो गणपती कसा दिसेल. तो दिसण्यावरून आपल्याला कसा तो बनवला पाहिजे, कसा तो कलर झाला पाहिजे, कसं त्यामध्ये आपल्याला इम्प्रोव्हाइज केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी मला तेवढं जाणवतात. आणि ते मला वाटतं माझ्यासारखंच इतर मूर्तिकारांनी जाणवत असेल, कारण सगळेजण त्यामध्ये पूर्ण मूर्तिकार हा मूर्ती देतो, तो पूर्ण जीव ओतून देतो. कारण की ती गोष्ट नसते किंवा एक बोलतात दगड किंवा काय असं काय नाही येतो, ती मूर्ती आहे. ती असला तरी एक जिवंत मूर्ती आहे, ती आपल्याला जिवंतपणात ओतावं लागतं. ते ओतण्याचंच काम आपण इथे सगळे केले जातं. ते काम करतानाच कॉन्सन्ट्रेशन किंवा एकांत ही गोष्ट महत्वाची आहे. आणि गणपती छोटा असो, लहान असो, महाग असो, स्वस्त असो, गणपती आणि प्रत्येक गणपतीला आपण एक की देवस्थानीच मानून आपण ते काम करतो. राईट. कारण गणपती बॉडी कलरच्या पेक्षा पण बोललो आपण जास्त की लाईक आईज खूप मॅटर करतात. बरोबर. तो एक तू क्रुशियल रोल करतोय. आय थिंक बाप्पाने तुला तो आशीर्वाद दिलेला आहे की लाईक ये आणि मला बनव किंवा मला पेंट कर. आजकाल आखणीचे व्हिडिओज वरती वगैरे पण खूप सारे लोक फोकस आहेत आणि बरेच लोक बघून पण शिकतायत. आणि मित्रांनो, मे बी तुम्ही हा व्हिडिओ बघून सुद्धा शिकाल अशी मी इच्छा व्यक्त करतो. तर शुभम, लाईक आता जवळपास लाईक एवढे मोठे गणपती बाप्पा करत असतो तुम्ही, असं व्हिडिओज मध्ये वगैरे पण बघितले तुझ्या, तर लाईक जवळपास तुझा किती एक्सपिरियन्स आहे? लाईक किती गणपती बाप्पाचे अजूनपर्यंत काढलेत डोळे किंवा लाईक किती वर्षापासून काढतोय असं काय? मी जवळ एक 6-7 वर्ष झालं मी काम करतोय गणपतीचं. त्यामध्ये फक्त आखणीचंच नाही, बाकी सगळे काम आपण गणपतीचं करत राहतो त्यासोबत. आणि एक्सपिरियन्स असा म्हणायला, एक्सपिरियन्स हे चांगले पण आहेत, एक्सपिरियन्स वाईट पण आहेत. वाईट एक्सपिरियन्स पासून मी काही खूप साऱ्या गोष्टी शिकलोय आणि चांगल्या एक्सपिरियन्सची बरोबर साथ घेऊन मी पुढे चाललोय. लाईफ मध्ये स्ट्रगल्स आणि वाईट एक्सपिरियन्स नक्की लागतात, नाहीतर सक्सेस काय असतं याची टेस्ट आपल्याला ऍक्च्युअली कळत नाही. आपल्याला शिव्या घालणारे पण पाहिजे, अपमान करणारे पण पाहिजे, त्याशिवाय आपण शिकत नाही. बरोबर. म्हणूनच तर म्हटलं जातं की फेलियर इज द स्टेपिंग स्टोन टू सक्सेस. शुअर. तर असं आपण डिस्कशन चालूच आहे. ताडदेवच्या गणपती बाप्पावरती पण तू काम केलंयस. तू त्या मंडळाबद्दल काय सांगशील की ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ? मंडळातली खूप मुलं खूप चांगली आहेत. इव्हन सिद्धेश दादा असेल, ओंकार दादा असेल, गणेश दादा असेल, खूप म्हणजे झटापटीने. मग ते मंडळ एवढं मोठं नाहीये, त्या मंडळामध्ये आपल्यासारखीच मुलं आहे. पण तो जो मंडळाचा रुतबा किंवा तो एक ताडदेवचा राजा म्हटलं की क्रिएटिव्हिटी येते. कुणाल पाटील असो किंवा ताई सुद्धा असो, की या लोकांनी ती क्रिएटिव्हिटी, जसं चिंतामणीच्या चेहऱ्यावेरात एक असते क्रिएटिव्हिटी, एक परंपरा असते, ती क्रिएटिव्ह ताडदेवच्या राजाची ती लोकांनी पण जपून ठेवली, मूर्तिकारांनी पण जपून ठेवली. आणि मंडळ खूप चांगलं आहे, सपोर्टिव्ह खूप आहे. सपोर्टिव्ह असो बोला किंवा मदत करणारा असो किंवा टायमिंगला धावणारा असो, समजून घेणार. त्यांचं फक्त एकच म्हणणं, तुम्ही तुमच्या हिशोबाने करा, तुमच्या हिशोबाने काय करायचंय करा, फक्त आम्हाला चेहऱ्यात होतं. पहिली गोष्ट माझ्याकडून तर आम्ही सगळ्यांनीच, म्हणजे आमची जी टीम आहे, आमच्या पूर्ण टीमने पूर्ण म्हणजे 100 का 1000% त्या गणपतीमध्ये लावले. अच्छा. कारण की तुम्ही बघताना जाता एकमेव चेहरा, सिग्नेचर फेस, जो खातू साहेबांचा सिग्नेचर फेस आहे, आता फक्त ताडदेवच्या राजाकडेच आहे. पूर्ण आपल्या मुंबईमध्ये ताडदेवच्या राजाकडेच आहे, दुसऱ्या कुणातल्या मंडळांना नाहीये. ठीक आहे. तर तो चेहरा म्हणजे त्या चेहऱ्याची जादू आहे, ती जादू दाखवण्याचं काम पूर्ण आम्ही टीमनी केलं आणि ते टीमचं काम सक्सेस झाले. आता आम्हाला सगळीकडून कळतंय, म्हणजे फीडबॅकच आमचे तसे येतात. काही लोकांना त्या ताडदेवच्या राजामध्ये चिंतामणी दिसला. राईट. आणि खूप लोक भावूक झाले की आम्ही ऍक्च्युअली ट्रॉलीवरून खाली उतरताना एक माणूस होता, म्हणजे चांगल्या शर्ट पॅन्ट मध्ये बॅग बिग घालून होता, नुसतं कामावरून आला असेल मला वाटतं. अक्षरशः तो ताईंच्या पाया पडला. अरे बापरे. तो इतका भावूक झालाय की त्या डोळ्यातून पाणी जातं की ताई, हा चेहरा आम्हाला पाहिजे, हा चेहरा आम्हाला दिसायला हवा दरवर्षी. तुम्ही किती काय झालं, आता जे गणपती गेले ते जाऊ द्या, पण आता ताडदेवचा राजा आणि कांदूरचा श्री हे तुम्ही सोडू नका. आणि हा चेहरा आम्हाला खूप आवडतो, आम्ही या चेहऱ्यासाठी गर्दी आहे आणि या चेहऱ्यासाठी आम्ही एवढं लांबून बघायला येतो.
तर ते एक असे खूप सारे एक्सपिरियन्स आले ते गणपती बनवताना. तो गणपती बनवताना खूप चॅलेंजेस होते की एक मास्टरपीस कसा बनवायचा, राईट. एक मास्टरपीस कसा घडवायचा. तर त्यामध्ये खूप चॅलेंज आहे. त्यामध्ये पूर्ण टीमच्या यामध्ये इतकी इन्व्हॉल्वमेंट होती. स्वतः ताई असेल, तेजस असेल, असे खूप लोक त्यांचं होतं की त्यांची इन्व्हॉल्वमेंट एवढी होती. आणि ती इन्व्हॉल्वमेंट आणि ती मेहनत मला वाटतं आज कुठेतरी कामाला आली. आणि ती आपण आज बघतोय ती मेहनत कशी, आणि तो गणपती झालाच तसा. ऑब्विसली लाईक आणि खरंच ती ताई जसं बोलल्या ना, भूतो ना भविष्यात, तो तसाच गणपती झाला. खातूनचा फेस लाईक त्यांच्यासारखा फेस किती कोणता नाही, माती नाही. काम करण्याचा प्रयत्न नाही, केला, नाही. किती मोठा आर्टिस्ट असो नाही किंवा क्ले मास्टर असो, तो सेम टू सेम फेस बनवू शकत नाही नाही नाही. कारण मास्टरपीस हा एकदाच घडला जातो. राईट. मास्टरपीस हा एकदाच घडला जातो आणि तो एकदाच घडणार. खूप लोकांनी खूप प्रयत्न केले, खूप लोकांनी काय 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 केले, पण तसं झालं नाही, तसं होणारही नाही, ही गॅरंटी आहे. म्हणून त्या शहराला तेवढं महत्व आहे. राईट राईट. आणि लाईक कितीतरी ओढताड लागू शकते की लाईक बरेच कारखान्यामध्ये पण मी बरेच वेळा ऐकलंय की लाईक आम्हाला खातून सारखा फेस वगैरे हवाय. हो सगळेजण, तुझ्यासोबत सुद्धा झाला असेल ते, राईट? हो हो सगळेजण. मला पण आता जे माझे काही पर्सनल मंडळ आहेत ते पण लोक बोलतात की खातू साहेबांचा फेस पाहिजे, ते पाहिजे. आपण कलर मध्ये आज आपण तुम्हाला हे जे कलर टोन आहेत हे सगळ्या गोष्टी हे खातू साहेबांचे आहेत. ऍक्च्युली सगळ्या कारखाना, सगळ्या मूर्तिकार, सगळ्या कलेचं म्हणजे मूर्तिकलेच मुंबईमध्ये तुम्ही बघाल मूळ हे विजय खातू साहेब आहे. ते तर आहे. तर त्यांची कॉपी करणं खूप करतात आणि इव्हन केली पाहिजे. म्हणजे आपण एकाला आपण शिकण्यासारखं आणि एकाला आपण फॉलो करतो, राईट, की एक आयडियल व्यक्तीला फॉलो करतो, तर तसं फॉलो केलं पाहिजे. पण त्यांच्या नावाचा गैरवापर करू नये असं मला तरी वाटतं. खूप लोक त्यांच्या नावाचा गैरवापर करतात आणि अजूनही करतायत ते. तर तसं ते रेश्माताईंनी पण त्यांच्या प्रोडकास्ट मध्ये सांगितलेलं की काही लोकांनी त्यांच्या नावाचा खूप गैरवापर केला, तर ते एक गोष्ट थांबली पाहिजे. राहिला प्रश्न चेहराचा तर तो त्या स्टुडिओमध्ये भेटणार, तो चेहरा तिथेच भेटणार. तर मित्रांनो, यस, आपली पूर्ण या गणपती बाप्पाची आखणी कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकतात पूर्णपैकी, इन्क्लुडिंग आपला हाताचा ओम वगैरे. आणि छान प्रकारे जवळपास मला वाटतं 2 ते 2.25 तास आखणी चालू होती. हे होते आपले आर्ट आणि इकडे आहेत आपले आर्टिस्ट. शुभम, कसं वाटलं? कसे गेले मागचे 2 तास? खूप छान होता, खूप एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आणि मूर्ती पण तशी छान वाटते, आता मनासारखी वाटते. तर बाकीचं आणि आपल्यासोबत मित्रांनो हे बघा मंडळाचे पोरं पण होते, जे बऱ्याच वेळापासून आपल्या गणपती बाप्पाचे रूप बघण्यासाठी बऱ्याच वेळ थांबलेले आहेत. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम छान. तर या मग आपला लवकरच गणपती बाप्पाला न्यायला. कधी आहे तुमचं आगमन? 23 तारखेला. तर मित्रांनो, या गणपती बाप्पाचं नाव काय एक्झॅक्टली? धारावीचं वक्रतुंड. तर तुम्ही पण येऊ शकता या गणपती बाप्पाच्या आगमनाला 23 तारखेला संध्याकाळी 23 तारीख संध्याकाळी 4 वाजता. मोरया. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्लॉग इन्फॉर्मेटिव्ह वाटला आणि आखणी हे तुम्ही आज पहिल्यांदा जर बघितलं असेल किंवा लाईक मल्टिपल टाइम्स अगोदर पण बघितलं असेल आणि आवडली असेल आखणी आपल्या मित्राने केल्याबद्दल, तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला असं शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये एका नवीन कंटेंट सोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मंगल मूर्ती, उंदीर मामा की. चलो बाय 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 गाईस.